नमस्कार. मी आबा माळकर. आपण पाहत आहात लक्षवेध. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. आणि या सोलापूर दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की अनेक प्रश्न जे राज्य सरकारशी संबंधित आहेत, केंद्र सरकारशी संबंधित आहेत, त्याबद्दल मला शेतकऱ्यांनी विचारणा केली. मी सध्या कुठेच नाही, त्याची चिंता करू नका. मी कुठेही नसलो तरी सगळीकडे आहे. आणि हे सांगताना शरद पवार म्हणाले की मी सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि संबंधित लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मी नक्कीच सोडवेन. अर्थात हे विधान शरद पवार यांनी केलं. त्या विधानामध्ये महत्वाचं विधान जर मला कुठलं वाटत असेल तर मी कुठेही नसलो तरी सर्वत्र आहे, हे शरद पवारांचं विधान मला खरंच आश्चर्यकारक आणि कधीतरी शरद पवार सत्य बोलतात याबद्दल आश्वासक असं हे विधान वाटलं. आता शरद पवार यांचं महाराष्ट्रातील राजकारण, मी केंद्राचं राजकारण बोलत नाही, पण महाराष्ट्रातील राजकारण जर तुम्ही बघितलं तर असे अनेक प्रसंग तुमच्या लक्षात येतील की त्या प्रसंगामध्ये शरद पवार कुठेच नव्हते, पण तरीही ते तिथे होते. मंडळी, 1993 साली मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली गेली. 250च्या वरती लोक मृत्युमुखी पडले, तर 700 पेक्षा जखमी झाले. त्यावेळेस मुख्यमंत्री खुद्द शरद पवार होते. त्यांच्याकडेच गृह खातं होतं. बॉम्बस्फोटानंतर जनतेला संबोधित करताना पवारांनी 13 बॉम्बस्फोट झाले म्हणून सांगून टाकले. प्रत्यक्षात 12 बॉम्बस्फोट झाले होते, पण 13व्या बॉम्बस्फोटाचा शोध पवारांनी त्यांच्या ज्ञानचक्षुने लावला. आणि त्यावेळेस कदाचित इतर कोणी 13व्या ठिकाणी घडलेल्या बॉम्बस्फोटाच्या जवळ उपस्थित नसेल, पण पवार तिथे होते. पवार कुठेही नसले तरी सर्वत्र असतात. त्याचा एक जितं जागतं उदाहरण जे पवारांनी स्वतःच सांगितलेलं आहे. आता त्या बॉम्बस्फोटाचा शोध लावताना पवारांनी स्पष्टीकरण दिलं की सगळेच हिंदू वस्तीत झालेत, मग हिंदूंच्या भावना भडकतील म्हणून मी ते म्हटलं. अशा पद्धतीने भावना जपण्यासाठी पवार कुठेही नसताना सर्वत्र असू शकतात, हे आपल्याला त्या उदाहरणावरून दिसून आलं. आणि त्यानंतर मित्रांनो, मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेची खात्री पटली असेल की पवार भले कुठेही नसतील तरीही सर्वत्र असतात. आता हेच पवार त्यानंतर कुठे कुठे नव्हते आणि कुठे कुठे प्रत्यक्ष होते, हे आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अगदी हल्लीची उदाहरणं आपण घेऊ मित्रांनो. ज्या वेळेस 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेला जनतेने बहुमत दिलं, पण शिवसेना अडून बसली. त्यावेळेस भाजपने शरद पवार यांचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला आणि खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आमचं शरद पवारांशी बोलणं झालं आणि त्यांनी मान्य केलं की आपण सरकार स्थापन करूया. पण मित्रांनो, त्यानंतर शरद पवार यांनी त्याचा साफ इन्कार केला. म्हणजे शरद पवार ज्यावेळेस बोलणी झाली त्यावेळेस तिथे होते आणि त्यानंतर त्यांनी सांगून टाकलं की मला माहितीच नाही, मी तिथे नव्हतोच. आहे की नाही? म्हणजे मी कुठेही नसलो तरीही मी सर्वत्र असतो, हे शरद पवार यांनी त्या उदाहरणातून दाखवून दिलं. त्यानंतर शिवसेनेसोबत आघाडी केली. आता शिवसेना हा जातीयवादी पक्ष, प्रांतवादी, भाषावादी पक्ष म्हणून या शरद पवारांनी त्याला बाजूला ठेवलं होतं.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मित्रत्वाचे संबंध शरद पवारांचे होते, पण राजकीय गठबंधन किंवा राजकीय दृष्ट्या एकत्र येण्या याचा विचारही केला नाही. बाळासाहेब जसे शरद पवारांवर टीका करायचे तेवढीच जरी टीका शरद पवार बाळासाहेबांवर करायचे. मात्र ज्या वेळेस सत्ता घेण्याची वेळ आली त्यावेळेस शरद पवार हे कुठेही नसताना तिथे आले आणि त्यांनी शिवसेनेसोबत संधान बांधलं आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. आता त्याचं श्रेय किंवा अगदी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचं श्रेय हे शरद पवारांना जात, पण आपण तिथे नव्हतोच हेही सांगून मोकळे झाले, आहे की नाही? म्हणजे कुठेही नसतो आपण, पण तरीही तिथे मात्र असतो, हे शरद पवारांनी दाखवून दिलं. त्यानंतर मित्रांनो 2.5 वर्षांचा कालखंड, या 2.5 वर्षांच्या कालखंडामध्ये शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय केलं हा मुद्दा बेसिक. ज्या वेळेस विरोधी पक्षात होते तेव्हा बांधावर शेतकऱ्यांना 50,000 रुपयांची मदत करा अशी मागणी केली होती आणि स्वतः ज्या वेळेस सत्तेत आले त्यावेळेस शरद पवार म्हणाले की मी तिथे नव्हतो, ते पैसे कोणाकडे गेले, ते दिले का, काही झालं नाही, कुठेही नव्हते. पण त्यावेळेस शरद पवार तिथे आले आणि तिथे असताना कुठेही नाहीसे झाले, आहे की नाही गंमत? मंडळी, या 2.5 वर्षांच्या मवियाच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे किती प्रश्न सुटले, किती प्रश्न मार्गी लागले याचा हिशोब शरद पवारांनी देत नाहीयेत. पण समजू आपण की काही प्रश्न सुटले तर कोणते सुटले? त्यावेळेस सरकार त्यांच्या हातात होतं आणि शरद पवारच त्या सरकारचे करते धरते करविते होते. कारण अगदी चीफ सेक्रेटरी पासून तर मुंबईच्या पोलीस आयुक्तांपर्यंत सगळेजण सिल्वर ओक वर हजेरी लावत होते. तेव्हा पवार कुठेही नव्हते, पण तरीही ते तिथे होते. मग अशा वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी का लागले नाहीत? 2.5 वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? याचं उत्तर पवारांनी द्यावं. पण त्यावेळेस पवार असे बोलू शकत असतील किंवा आता ते बोलतील की मी तिथे नव्हतो. पवार नसतात तेव्हा असतात आणि असतात तेव्हा नसतात. या 2.5 वर्षांच्या काळात काहीही झालेलं नाही. आपण ज्याला मुख्यमंत्री म्हणून नेमलं ती व्यक्ती 2.5 वर्षांच्या काळामध्ये 2.5 दिवसच मंत्रालयात गेली हे पवारांना माहित होतं आणि ते चुकीचं आहे हे पवार जाणून होते. पण तरीही पवार त्यावेळेस काय बोलत होते की घरून काम केलं तरी चांगलं काम होत आहे ना, हे पवारांचे शब्द होते. आणि मुख्यमंत्री घरून चांगलं काम करतायत असं प्रशस्ती पत्रकही त्यावेळेस पवारांनी देऊन टाकलं होतं. आता मित्रांनो तुम्ही सांगा की पवार तिथे नव्हते, पण मुख्यमंत्री चांगलं काम करतायत हे बघायला पवार तिथे होते. आणि मग मित्रांनो त्याच पवारांनी आत्मचरित्र पुन्हा प्रकाशित केलं आणि त्यात सरळ सांगून टाकलं की मुख्यमंत्री केवळ 2.5 दिवसच मंत्रालयात गेले. म्हणजे जिथे पवार नव्हते तिथे पवार होते. त्यांनी बघितलं 2.5 दिवसच मुख्यमंत्री मंत्रालयात गेले. सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आज पवार सांगतायत की मी राज्यात नाहीये, मी केंद्रात नाहीये, पण तरीही मी सर्वत्र आहे आणि त्यामुळे आता मी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावतो. मग ज्या वेळेस सत्ता होती, ज्या वेळेस
खुद्द पवार साहेब हे केंद्रात कृषी मंत्री होते, त्यावेळेस शेतकऱ्यांची काय भलं झालं हे पवार साहेबांनी सांगावं. आजही शेतकरी हा दलालांच्या विळख्यातून सुटलेला नाहीये आणि ती दलाल सिस्टीम म्हणजे आडता सिस्टीम बंद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे आणले. पण आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी कदाचित पवारांनी त्याला विरोध केला असेल आणि त्यामुळे आज शेतकरी खऱ्या अर्थाने पिसला गेलेला आहे. हे पवार सांगत नाहीत, ते मात्र लपून ठेवतात. कारण पवार कुठेही नसले तरी त्या आडत्यांसोबत कुठे ना कुठेतरी दिसतात, हो की नाही? असो मंडळी, पवारांचे वेगळे राग रंग हे असे त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होत असतात आणि ते आपल्या पुढे मांडणं मला आवश्यक वाटलं, म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.